हाय, नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी रव्याचा झटपट होणारा उत्तप्पा. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मी रवा घेतला आहे, हा बारीक रवा घेतलेला आहे. आपल्याकडे जाड रवा जर का असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचा. आणि हा रवाही सुद्धा आपल्याला जाड वाटत असेल तर मिक्सरमध्ये फिरवला तरी चालतो. 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नाही आहे. आंबट असेल तर कमी जास्त प्रमाण करू शकतो आपण दह्याचं. आणि छान मिक्स करून घ्यायचं. उत्तप्पा बनवायला जास्त पातळ पीठ करायचं नसतं डोश्यासारखं, पण मी थोडं पातळच केलंय. आता हे 2 तासासाठी आपण मिक्स केलेलं ठेवून देऊ. 2 तास झाले होते, भिजत ठेवलं होतं. पीठ फुगलंय जरा बघू शकता. आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं मी. चवीपुरतं मीठ टाकून घेते. आणि मिक्स करून घेते आता याला. मीठ मिक्स करून घेतलंय. मी तवा गरम करायला ठेवलाय. तव्याला तेल लावून घेते. आता आपण उत्तप्पा बनवू. थोडंसं फिरून घ्यायचं. जाड पातळ आपल्या अंदाजानुसार बनवायचा. आपल्याला कसा आवडतो उत्तप्पा. मी थोडासा जाडच ठेवलाय. बघू शकता. जास्त जाड पण नाही ठेवलेला. आता हे थोडं पीठ असं ओलसरच आहे. त्यावर लगेच हे सर्व साहित्य टाकणार आहे. कांदा. सर्वात पहिले कांदा टाकते. नंतर टोमॅटो टाकणार आहे. आणि ही बारीक केलेली हिरवी मिरची. सर्व बारीक बारीक करून घ्यायचं आपल्याला. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता इथं मी एक मसाला टाकणार आहे, कांदा लसूण मसाला. त्याने खूप छान टेस्ट येते उत्तप्प्याला. एकदा नक्की टाकून बघा. थोडासा टाकायचा, थोडा थोडा. आणि कोथिंबीर टाकून घेते. तर हे थोडं प्रेस करून घेते, म्हणजे की जे आपण साहित्य टाकलंय ते पडून जायला नको तव्यावरून. त्याच्यामुळे थोडं प्रेस करून घेतलंय, बघू शकता. उत्तप्प्याच्या कडा सुटलेल्या आहेत. थोडं तेल टाकून घेते अजून. उलटून घेते आता. बघा, एकूण भाजलेला आहे आपला उत्तप्पा. आता इकडनं भाजून घेऊ आपण. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकलेलं आहे, ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला. पलटून बघते. बघा, भाजली ती पण साईड. कांदा पण भाजलेला दिसतोय, मिरची पण भाजलेली दिसते. आता आपण काढून घेऊया. बघा, उत्तप्पा किती छान झालाय. सोप्या पद्धतीने बनवलाय मी. एकदम साध्या, काही त्याला जास्त हे नाही केलेलं. आता सर्व उत्तप्पे मी बनवून घेते. उत्तप्पा रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.